वारी संदर्भात वादग्रस्त वक्तव्य करून वारकरी आणि मराठी नेत्यांच्या टीकेचे धनी बनलेल्या अबू आझमींना आता उपरती झाली आहे। वारी संदर्भातल्या वक्तव्याबद्दल अबू आझमींनी माफी मागितली आहे। वारी संदर्भात विधान, आझमींवर शरसंधान, टीका आणि हंगामा, त्यानंतर माफीनामा। वारी संदर्भातल्या विधानाविषयी अखेर उपरती, आझमींच्या माफीनंतर वाद शमणार। मैं आ रहा था अगर पूना से तो मुझे लोगों ने कहा कि पालकी जाने वाली है, जल्दी जाएंगे नहीं तो फिर रास्ता जाम हो जाएगा। रास्ता जाम हो रहा है। समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमींनी सोमवारी वारी संदर्भात केलेल्या विधानानं महाराष्ट्रातलं राजकारण ढवळून निघालं। राजकीय नेत्यांनी अबू आझमींच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला। अबू आझमी सारखे जे कार्टे जे करतायत ना, ते काय आम्ही इथे खपून देण्याचं काय कारण नाही। हिंदू मुसलमान करायचं आणि स्वतःचे सगळं राजकारण करत बसायचं, हे घाणेरडी वृत्ती आहे। आणि म्हणून तुम्ही आमच्या हिंदू सणांवर, आमच्या हिंदू संस्कृतीवर बोलण्याच्या अगोदर मग आम्ही उद्या हज यात्राबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण केलं तर चालेल का? अबू आझमींना वारकरी संप्रदाय समजलेला नाही। मी भेटल्यानंतर त्यांना समजावून सांगेन की वारी ही वर्षातून एकदा असते, नमाज दिवसातून 5 वेळा असते। नमाज ही आपण अशा ठिकाणी पडली पाहिजे की लोकांना त्रास होता कामा नये। वारी ही वर्षातून अशी जात असते की लाखो लोक जात असतात। त्यासाठी पालखी मार्ग नवीन तयार केले आहे सरकारने। मला वाटतं ते भेटले तर मी त्यांना समजावून सांगेन। केवळ राजकारणीच नाही तर वारकरी संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी सुद्धा आझमींच्या वक्तव्याविषयी नाराजी व्यक्त केली। त्याचवेळी अल्पसंख्याक आयोगानंही आझमींचं विधान गांभीर्यानं घेत थेट कारवाईचा इशारा दिला। अगर हमारे पास ऐसी कोई कंप्लेंट आती है तो हम सेक्शन 10 के अंदर अबू आझमी जी को नोटिस देंगे, बुलाएंगे और उनके बयान के, उनके वक्तव्य के कारण अगर कोई महाराष्ट्र में दंगा होता है तो हम नियरेस्ट पुलिस स्टेशन में उनके खिलाफ गुना भी दाखिल करवाएंगे। वारकरी, राजकीय मंडळी आणि अल्पसंख्याक आयोग अशा तिहेरी हल्ल्यानं अखेर अबू आझमींचं डोकं ठिकाणावर आलं आणि आपलं वारी संदर्भातलं विधान चुकल्याचं त्यांच्या लक्षात आलं। त्यामुळेच मंगळवारी अबू आझमींनी जाहीर माफी मागत हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला। माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला, त्यामुळे वारकरी समुदायाच्या धार्मिक भावना दुखावल्या असतील तर मी माझे शब्द मागे घेतो आणि माफी मागतो। माझा हेतू कधीही कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा नव्हता। विचार न करता बोलून अडचणीत येण्यापेक्षा विचार करून बोलणं कधीही चांगलं असतं। अनेकदा हा सल्ला लोक इतरांना देतात, पण विधानसभा सदस्यासारखं मोठं पद असतानाही अबू आझमींसारखे काही नेते यांना याचा नेमका विसर पडतो। त्याचमुळे वारंवार असे नेते तोंडघशी पडतात। पण आता किमान यापुढे तरी अबू आझमी बोलण्यापूर्वी विचार करतील आणि वाद टाळतील अशी अपेक्षा करूया। शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई।